सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी माझ्याच्या हाती. सिंधुदुर्गातील 156 मालमत्तांवरती वक्फ बोर्डाचा दावा. नितेश राणेंनी हिंदू धर्म परिषदेमध्ये हा दावा केला होता. बीड हत्या प्रकरणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार. जितेंद्र आव्हाड, वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, नरेंद्र पाटील, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सुदर्शन घुलेसह 2 आरोपी जागेच्या शोधात भिवंडीपर्यंत. हॉटेलमध्ये मागितला आश्रय, पण हॉटेल मालकाचा नकार. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच धनंजय मुंडेंच्या परळीतल्या बंगल्यावरती शिजला. वाल्मिक कराड, पवनचक्की मॅनेजर नितीन भिक्कड यांच्यामध्ये बैठक झाली होती. बैठकीमध्ये 3 कोटींचा डील. सुरेश धस यांचा धावा. हत्या प्रकरणाची केस संपेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्री ठेवा, सुरेश धस यांची मागणी. तर अजित पवारांचं धनंजय मुंडेंजवळ काय अडकलंय, सुरेश धस यांचा सवाल. महायुतीमध्ये दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार असतील, मिटकरींचं वक्तव्य. तर धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी येत असल्याचाही मिटकरींचा आरोप. सुरेश धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं, नाहीतर महायुतीत मिठाचा खडा पडेल. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाणांचा इशारा. तर आपण अजितदादांवर टीका केली नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजली दमानियांचा आरोप. दिवसाला 700 ते 800 फोन कॉल येत असल्याचं दमानियांचं वक्तव्य. अंजली दमानियांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. माझी सुरक्षा काढून घेतली तरी चालेल, पण दमानियांना सुरक्षा द्या, सुळेंचं वक्तव्य. अंजली दमानियांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा दमानियांना सल्ला. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. 11 जानेवारीला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार. मनोज जरांगेंनी परभणी इथे धनंजय मुंडे यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगेंच्या विरोधात परळी आणि बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल. बीडमधील केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे सध्या केज पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज. वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली. गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली. खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल केली होती वादग्रस्त पोस्ट. मतं दिलीत म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल. पैसे घेतल्याशिवाय माझ्या गाडीतही डिझेल भरू नका, अजितदादांची तुफान फटकेबाजी. अरविंद केजरीवाल यांच्या शीश महालवरून राजकारण तापलं. तत्कालीन कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांच्या हवालातील प्रमुख निष्कर्ष समोर. केजरीवालांच्या निवासस्थानावरती 33 कोटी खर्च करण्यात आल्याचा अहवाल. दिल्लीतली जनता कोरोनाशी लढत होती तेव्हा केजरीवालांचं संपूर्ण लक्ष शीश महल बांधण्यावर होतं. पंतप्रधान मोदींची केजरीवालांवर टीका. दिल्ली विधानसभा निवडणुकीवरनं सामनाच्या अग्रलेखातून मोदींवरती टीकेची झोड. 80 कोटी जनतेला फुकट धान्य आणि बायडन यांच्या पत्नीला महागडा हिरा, पण बोलायचे कोणी? बोलेंगे तो कटेंगे, सामनातून हल्लाबोल. ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, आम्ही जिथे जाऊ तिथे आमचं स्थान निर्माण करू, भाजप नेते माधव भंडारींचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाची बैठक घेणार. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी विमानतळावरील नाईट लँडिंग संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता. नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यास मुख्यमंत्र्यांची सहमती. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यामुळे नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाने केलेली मागणी.
मंत्री संजय शिरसाट आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नाशिक शहरासह ते येवला, मनमाड आणि दिंडोरीमध्येही जाणार. मनमाडमध्ये किशोर दराडेंचीही भेट घेणार. मीनाताई ठाकरे यांची आज 94वी जयंती. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार. साई भक्तांना हिणवण्याचा प्रश्न कुठेही येत नाहीये. सुजय विखे वक्तव्यावर ठाम. मोफत जेवणामुळे शिर्डीमध्ये अपराधी लोकांची वाढ, विखेंचं वक्तव्य. लोकांना उपाशी ठेवायचं काय हे सुजय विखेंनी ठरवावं. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असं संबोधन करणं दुर्दैवी. शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडनं सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध. शिर्डीमध्ये भिकाऱ्यांचा प्रश्न गंभीर, त्या अनुषंगाने सुजय विखेंनी वक्तव्य केलं. मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. खिचडी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या सूरज चव्हाणांच्या याचिकांवरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. डिसेंबर महिन्यामध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने फेटाळला होता चव्हाणांचा जामीन अर्ज. दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आक्रमक. जाब विचारण्यासाठी पालिकेवर जनप्रक्षोभ मोर्चा काढला जाणार. नागपुरामध्ये एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या पुस्तकाचं प्रकाशन. बेटर दॅन द ड्रीम, अ पीपल्स स्टोरी या पुस्तकाचं प्रकाशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. बेळगावातल्या अनगोळ भागात उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे आमदार शिवेंद्र राजेंच्या हस्ते अनावरण. यावेळी पोलीस बंदोबस्तामध्ये शोभायात्राही काढण्यात आली. दिल्लीत होणाऱ्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन विज्ञान भवन इथे होणार. या सभागृहाला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचं नाव द्यावं, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शाखेतर्फे मागणी. तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराला पुन्हा झळाळी येणार. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. पुरातत्व विभागाची टीम आज तुळजापुरामध्ये येणार. बुलढाण्यामध्ये 37वी राष्ट्रीय आटापट्या स्पर्धा शेगावामध्ये संपन्न. महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यातल्या खेळाडूंचा सहभाग. मुलींचा एकदा पाठलाग करणं हा पॉस्को अंतर्गत गुन्हा नाही. मुलीचा सतत पाठलाग केला जात असेल आणि ते सिद्ध होत असेल तरच तो गुन्हा. नागपूर खंडपीठाचं मत. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या मार्गामध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू. सुभाषचंद्र स्थानकापासून मिठागरांच्या जमिनीवरून उत्तनपर्यंत ही मार्गिका नेण्याचा विचार. पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरती मिळणार विमानतळासारख्या सुविधा. मुंबईतील प्रमुख स्थानकांवरती डिजिटल लाऊंज, चार्जिंगसाठी प्लग पॉइंट्स, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा प्रवाशांना पुरवल्या जाणार. मुंबई विमानतळामध्ये खाद्यपदार्थांच्या पाकिटातनं ड्रग्ज, सिगरेट्सची तस्करी. एनसीबीच्या कारवाईमध्ये 24,400 सिगरेट्स तर 74,000 कॅप्सूल्स जप्त. केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतनं अकोला शहराला लवकरच 50 नव्या ई-बसेस मिळणार. यातल्या 42 बसेस वातानुकूलित. या उन्हाळ्यापर्यंत या बस अकोलेकरांच्या सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता. येत्या 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात येत असल्यामुळे राज्यात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवणार. भंडारा जिल्ह्यातील गारठा वाढलाय. मागील 3 दिवसापासून ग्रामीण भागामध्ये पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या. अहिल्यानगरमध्ये वातावरण बदलाचा फळबागांना फटका. संत्रा पिकावरती काजळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यातही सततच्या बदलत्या वातावरणाचा फळबागांना फटका.
संत्री पिकावरती काजळी रोगाच्या प्रादुर्भावामुळे 60 ते 70% उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता. पालघरच्या बोर्डी, दापचरी, तलासरी भागामध्ये भूकंपाचे धक्के. 3.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलुपुरा भागातील महावीर घरसंसार या 3 मजली मॉलला आग. मॉलमधील लाखो रुपयांच्या वस्तूंची राखरांगोळी. जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळवी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पामतेलाचा टँकर अचानक उलटल्यामुळे अपघात. या अपघातामध्ये चालक थोडक्यात बचावला. आळंदीमध्ये एका संस्थेत 2 अल्पवयीन मुलांवरती अनैसर्गिक लैंगिक अत्याचार. संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार. दोघांवर गुन्हा दाखल. मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मस्जिद वादासंदर्भात आज इलाहाबाद कोर्टामध्ये सुनावणी. याचिकांमध्ये वादग्रस्त जागा हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी. 11 जानेवारीला अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 1 वर्ष पूर्ण होणार. 1 ते 13 जानेवारी दरम्यान प्रतिष्ठा द्वादशीचं आयोजन. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार रामलल्लांना अभिषेक. जम्मू काश्मीरच्या गांदरबलमध्ये जोरदार बर्फवृष्टी. मशीनच्या मदतीने रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम सुरू. जम्मू काश्मीरच्या सोपोर बारमुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी. संपूर्ण परिसरावरती बर्फाची चादर. जम्मू काश्मीरमधल्या गुलमर्ग रस्त्यावरती बर्फ साचला. महामार्गावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू. पर्यटकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन. हिमाचल प्रदेशातल्या चंबामध्ये जोरदार बर्फवृष्टी. हिमस्खलनाच्या भीतीने ट्रेकिंग न करण्याचं प्रशासनाचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.